नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2035 लाईव्ह सोशल ऑडिट ड्राईव्हच्या या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे आणि विषय आहे स्मार्ट छत्रपती संभाजीनगर, त्याच्या आधीचं संभाजीनगर आणि त्याच्याही आधीचं औरंगाबाद आणि त्याच्याही आधीचं खडकी. हे गेल्या 10 वर्षात खऱ्या अर्थाने स्मार्ट झालं का? केंद्र सरकारने 2016 मध्ये स्मार्ट सिटी योजना या शहरासाठी लागू केली. 1000 कोटींच्या वर निधी पुरवला. या सगळ्या काळामध्ये नेमकं झालंय काय, या संबंधी धनंजय लांबे आपल्याला माहिती देणार आहेत. आणि आपल्या सर्व दर्शकांना विनंती आहे की हे चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि या विषयावरच्या आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. मी लांबे यांना निवेदन करण्यास सांगण्यापूर्वी माझी दर्शकांना एक विनंती आहे की www.apratimmedia.in ही वेबसाईट अवश्य बघा. आपण या व्यासपीठाच्या माध्यमातून आणि धनंजय लांबे यांच्यासारख्या मार्गदर्शक पत्रकारांच्या माध्यमातून हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवतो. आता ही स्मार्ट सिटी योजना याचं नेमकं काय झालेलं याची उत्सुकता ज्यांना ज्यांना आहे ते अनेक जण जागरूकपणे, कुणी न्यायालयात जात आहे, कुणी बातम्या वाचतंय, कुणी बातम्या देत आहे, हे सगळं होत असतं. पण हा उपक्रम असा आहे, एम 2035 लाईव्ह सोशल ऑडिट ड्राईव्ह, याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून एक सोशल ऑडिट करायचं जे घटनेच्या चौकटीत असणार. आणि त्यासंबंधी ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांनी फोरमचं सदस्य व्हायचं, या सोशल ऑडिट फोरमचं. त्यासाठी www.apratimmedia.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. तर धनंजय, आता तुम्ही सांगा, हे स्मार्ट झालं का गेल्या दशकामध्ये? सविस्तर सांगा. केंद्र सरकारने साधारणतः 2015 मध्ये ही योजना जाहीर केली होती. तर पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी जी देशभरातली 100 शहरं निवडली त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे संभाजीनगर हे मागे पडलं होतं. आणि त्यानंतर दुसरा टप्पा 2016 साली त्यांनी जाहीर केला. त्या टप्प्यामध्ये मात्र आपलं भाग्य उजळलं आणि संभाजीनगर शहराची त्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये निवड झाली. आता ही निवड झाल्यानंतर काय झालं की महापालिकेला एक समांतर अशी एक बॉडी निर्माण झाली. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट नावाची ती बॉडी होती. आणि या प्राधिकरणा अंतर्गत काही प्रकल्प, जवळपास 47 प्रकल्प घेण्यात आले आणि 1000 ते 1200 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च हा गृहीत धरण्यात आला. 400 कोटी हा केंद्र आणि राज्य सरकारने त्यातला दिला. काही महापालिकेने स्वतः कॉन्ट्रीब्यूट केलं, काही पीपीपी तत्वावरती काही प्रकल्प घेण्यात आले. परंतु यामध्ये जे काही प्रकल्प आपण घेतले गेलेले बघतो त्यात एक रस्त्यांचा प्रकल्प जर सोडला आपण तर आणि एक पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प, म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रकल्प हा 2019 मध्ये त्याला मान्यता मिळाली आणि मग तो या स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट करण्यात आला. म्हणजे एकंदर काय आहे की हे सगळं जे काही विकासाचं कडबोळ आहे त्याला हे नाव देण्यात आलं की स्मार्ट सिटी. आता या स्मार्ट सिटीमध्ये जे 47 प्रकल्प त्यांनी निवडले त्याच्या पूर्ण जर यादी घेतली तर आपण खूप वेळ आपला त्याच्यामध्ये जाईल. त्याच्यामुळे आपण एक महत्वाची कामं त्याच्यातली आपण निवडूया. एक स्मार्ट जलपुरवठा म्हणून एक आणि वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट हा घेण्यात आला. तर त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम केलं. जायकवाडीहून पाणी आणण्याचं जे काही काम आहे त्याची आता चाचणी सुरू झाली आहे. ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हायकोर्टाच्या हे सगळं काम सुरू आहे. त्यानंतर ड्रेनेज आणि मलनिस्सारण म्हणजे युटिलिटी आणि नेटवर्क सुधारणा त्यांनी याच्यामध्ये आणली आणि त्याच्यामध्ये नवीन ड्रेनेज पाईपलाईन्स, पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन अशा प्रकारचे कामं त्यांनी या ह्याच्यामध्ये केले. त्यानंतर स्मार्ट रोड प्रकल्प त्यांनी या प्रकल्पामध्ये समाविष्ट केले. त्याच्यामध्ये काही कामं पूर्ण झाली, काही कामं अपूर्ण आहेत अजूनही. तर या पद्धतीचं हे सगळं आपण बघतो. स्मार्ट रोड पॅकेज 1, पॅकेज 2 आणि पॅकेज 3. त्यानंतर पादचारी मार्ग, फुटपाथ सुधारणा, सायकल ट्रॅकचा विकास, स्ट्रीट फर्निचर आणि शहरी डिझाईन, शहागनच्या क्लॉक टॉवरचं पुनरुत्थान
काला दरवाजाचं संवर्धन, पैठण गेटचं संवर्धन, नौबत गेटची पुनर्बांधणी, क्रांती चौकाचं सौंदर्यीकरण, ऐतिहासिक परिसर लाइटिंग प्रकल्प, मी जे काही वाचतोय त्यातले कुठले प्रकल्प पूर्ण झाले ते आपल्याही लक्षात येत असेल. गेटचं जे काही नूतनीकरण होतं ते झालेलं आहे, पुनर्बांधणी झालेली आहे, क्रांती चौकचं नूतनीकरण झालेलं आहे. त्यानंतर हा एक मुद्दा आहे बाग आणि उद्यान विकास. तर याच्यामध्ये खूप कमी काम झालेलं आहे. शहराच्या विविध भागामध्ये कॉलनीजमध्ये ज्या विखुरलेली उद्यानं आहेत तिथे फक्त त्यांनी थातूरमातूर रंगरंगोटी करून हे बघा आम्ही स्मार्ट केली. वास्तविक या उद्यानांना पाण्याचीच व्यवस्था नाही, त्यामुळे तिथे झाडं आलेली नाही आहेत, सगळी उजाड पडलेली आहेत, खेळणीची साहित्य तिथे तुटकी मुडकी तशी पडलेली आहेत. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि शहराच्या या स्वरूपाला एक जस्ट मुलामा देण्याचं काम या स्मार्ट सिटीतून झालेलं आहे. हे आपल्याला त्याचा थोडासा अभ्यास केला तर लक्षात येईल. हरित क्षेत्र वाढ प्रकल्प म्हणजे बघा, एकीकडे महापालिका, इकडे गरवारे स्टेडियम मधली प्रचंड म्हणजे पुरातन अशी काही झाडं आहेत, ती झाडं तोडण्याचा उद्योग करते. त्यांनी जाहीर केलंय की याला आम्ही आंतरराष्ट्रीय स्टेडियमचं स्वरूप देऊ, आणि त्यातली झाडं ही सगळी म्हणजे पूर्ण गरवारे स्टेडियम हे उजाड करण्याचा विडा या महापालिकेने उचललाय. आणि याच्यात त्यांनी दाखवलंय की आम्ही बाग आणि उद्यान विकास करू, नाला नदीचं पुनरुज्जीवन करू, सार्वजनिक शौचालय बांधू, हरित क्षेत्र वाढ प्रकल्प करू. तर यापैकी कुठलंही काम झालेलं नाहीये. नदी नाला पुनरुज्जीवन हे केवळ फोटोग्राफी पुरतं त्यांनी केलेलं आहे. खाम नदीचं पुनरुज्जीवन आपण बघतो की छावणीच्या लोखंडी पुलाजवळ थोडंफार तिथे काम झालेलं आपल्याला दिसतं, परंतु शहरातून जो काही मैला पाणी त्या नदीत सोडला गेलेला आहे तो अजूनही तसाच आहे, आणि उन्हाळ्यामध्ये निम्म शहर त्याची दुर्गंधी सहन करत आहे. त्याच्यानंतर संपूर्ण शहरामध्ये इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणजे सीसीटीव्ही सगळं नेटवर्क लावायचं त्या सर्व्हिलन्ससाठी म्हणून, आणि त्याचं कंट्रोल एका ठिकाणी ठेवायचं, अशा पद्धतीचा हा प्रकल्प होता. ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन या प्रकारचा प्रकल्प होता. ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम हा एक प्रकल्प होता. आणि सार्वजनिक घोषणा प्रणाली म्हणजे पोलीस आयुक्तालयात बसलं की सगळ्या शहरामध्ये तिथून संदेश जो काही आहे तो आपल्याला देता येईल. परंतु यापैकी एकही काम म्हणजे जे काम झाल्याचा दावा जरी ते करीत असले तरी शहराच्या उपयोगाचं काही याच्यातून झालेलं नाहीये. आजही प्रत्येक ट्रॅफिक सिग्नल वरती ते सिग्नल जम्प करणाऱ्यांचे म्हणजे सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांची जी काही नंबर प्लेट रिकग्निशन सिस्टीम आहे ती आता झोपली आहे काय का तिला अजून कार्यान्वितच केलेलं नाही, याचं काही उत्तर कोणाला मिळू शकलेलं नाही. हे जे काही नियम तोडतात त्यांचे नंबर्स टिपून त्यांना दंड आकारणे म्हणजे वाहतुकीला शिस्त लागेल अशा पद्धतीचं हे नियोजन होतं. परंतु हे सगळं कागदावर राहिलेलं आहे. आजही या शहराची परिस्थिती अशी आहे की कोणी कुठूनही या कुठूनही जा, सिग्नलचा रंग कुठलाही असेल तरी देखील कोणी कोणाला अडवायला तयार नाही आहे. त्यानंतर ई गव्हर्नन्स त्यांनी केलं होतं की म्युन्सिपल ई गव्हर्नन्स प्रोजेक्ट होता, आणि इंटिग्रेटेड म्युन्सिपल ई गव्हर्नन्स सिस्टीम, GIS आधारित मालमत्ता मॅपिंग, स्मार्ट सिटी डेटा सेंटर, मोबाईल ॲप व नागरिक सेवा प्लॅटफॉर्म. म्हणजे थोडक्यात राज्य सरकारचं जे काही ज्या पद्धतीने सगळ्या वेबसाईट चालतात की ज्या कधीही सामान्य माणसाला उपयोग ठरत नाहीत, कधी हँग असतात, कधी चुकीची माहिती दिली जाते, कधी माहितीच नाकारली जाते, अशा पद्धतीचं हे सगळं कारभार चालू आहे. इथे जो ई गव्हर्नन्स म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा आहे तो फक्त बांधकाम परवानग्यांच्या बाबतीमध्ये आणि मला वाटतं की मालमत्ता कर वसुलीच्या बाबतीमध्ये तेवढं झालेलं आहे. म्हणजे जर ही या शहराला स्मार्ट सिटीच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट केलं नसतं तर हे सुद्धा झालं नसतं. म्हणजे किती भयंकर गोष्ट आहे की मराठवाड्यातील अनेक नगरपालिकांमध्ये ही सिस्टीम उतरली आहे. त्यांना स्मार्ट म्हणून जाहीर केलेलं नव्हतं, तरी देखील त्या नगरपालिकांनी स्वतःहून ती कर वसुली प्रणाली, त्यानंतर पाणी कधी येणार याची प्रणाली ही सगळी विकसित केली आहे. आणि संभाजीनगर शहराला मात्र ही सिस्टीम कम्प्युटराइज करण्यासाठी म्हणून किंवा इंटरनेटच्या याच्यावरती त्याच्या परिघामध्ये आणण्यासाठी स्मार्ट सिटीची गरज पडली, म्हणजे या योजनेची गरज पडली. आज या महापालिकेने जे जलबेल ॲप विकसित केलं असेल, परंतु ती आज एप्रिल महिना आहे, एखाद्या फोनवरती मार्च मधली माहिती असेल की पाणी उद्या कधी येणार, म्हणजे त्या मार्च मधली तारीख असते आणि त्या तारखेला हे पाणी येणार असं दाखवलं जातं. म्हणजे हा इतका गलथान भार आहे की हे जे काही ॲप विकसित झालं त्यानंतर महापालिकेच्या ज्या यंत्रणेनी याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होतं ते कुणीही कधी देत नाही. या जलबेल ॲप प्रमाणे कधीही कुठल्याही भागात पाणी येत नाही. ते आपलं दर आठवड्याच्या टप्प्यानुसार त्याच्यावर टाइम टेबल दाखवतं, परंतु
रिअल टाइम जे आहे की तिथे जर काही त्यांनी एखादा शटडाऊन घेतला किंवा पाणी पुरवठा बंद झाला शहराचा एखाद्या घटनेमुळे, वीज जनित्र तिथलं ते उद्ध्वस्त शॉर्ट झालं आणि पाणी पुरवठ्याला किंवा एखादी जलवाहिनी फुटली, तर पाणी नेमकं कधी येणार आहे याचा अंदाज कोणालाही येत नाही. ही जी काही बडी मंडळी आहे ती एकेका नगरसेवकाला किंवा त्या अधिकाऱ्यांना फोन लावून विचारतात. जेव्हा ते सांगतात की पाणी येणार आहे तेव्हा हे सगळ्यांना सांगतात. म्हणजे ही सगळी परत मॅन्युअल सिस्टीम सुरू झालेली आहे. त्या जलबेल ॲप अक्षरशः कचराकुंडीत टाकण्याच्या लायकीचं बनलेलं आहे. त्यानंतर वाहतूक आणि मोबिलिटी या शहरामध्ये 100 स्मार्ट सेवा सुरू, स्मार्ट बस, सिटी बस सुरू करू असं जाहीर करण्यात आलं होतं. 35च्या पुढे हा आकडा कधीही सरकलेला नाही. त्यानंतर त्यात जी काही भर पडली ती भर अशी पडली की पुढे एक 15-20 बसेसची भर टाकली आणि 15-20 बसेस उभ्या राहिल्या. म्हणजे त्यांचं इंजिन खराब झाले खूप अतिवापरामुळे, मेंटेनन्स अभावी, आणि त्या बाजूला उभ्या राहिल्या आणि त्याच्यात या नवीन आल्या. म्हणजे एकूण त्यांची संख्या 35च राहिली. 100 पर्यंत ते न्यायचं होतं त्यांना. एकमेव इलेक्ट्रिक सिटी बस या शहरामध्ये सध्या सुरू आहे. याला आपण स्मार्ट म्हणावं की मागासलेलं हे आपणच ठरवावं. कारण या सुद्धा 100 बसेसची ऑर्डर त्या महापालिकेने, या स्मार्ट सिटीने संबंधित कंपनीला दिलेली आहे. परंतु त्या बसेस अजूनही या शहरामध्ये आलेल्या नाहीत. कारण ही दिली जातात की इथे चार्जिंगची काही सोय झालेली नाही. मुकुंदवाडीमध्ये त्यांनी चार्जिंगचा डेपो महापालिकेने सुरू केलेला आहे, परंतु तिथे पण चार्जिंगची पूर्ण व्यवस्था झालेली नाही. आणि त्यामुळे दररोज हजारो नवीन दुचाकी वाहनं या शहराच्या रस्त्यांवर येत आहेत आणि जवळपास या दुचाकींचा विस्फोट झालेला आहे. कुठल्याही रस्त्यावरती तुम्ही बघाल तर तुम्हाला शेकडोच्या संख्येने या दुचाकी दिसतील. कारण सार्वजनिक जी काही परिवहन व्यवस्था आहे ती या शहराची मोडकळीला आलेली आहे. एखादा जर जो ज्याच्याकडे वाहन नाही आहे त्याला जर फिरायचं झालं तर त्याला रिक्षाशिवाय पर्याय उरलेला नाही आहे. आणि ही सगळी परिस्थिती महानगरपालिकेने आणि या शासनाने निर्माण केलेली आहे. पुणे, नाशिक, मुंबईसारख्या शहरांमध्ये आपण बघतो की सार्वजनिक व्यवस्था जी आहे, वाहतूक व्यवस्था, ती अत्यंत सक्षम आहे. तिथे मेट्रो आणि इतर अनेक साधनं लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. परंतु संभाजीनगर शहराला काही त्याच्यामध्ये स्थान मिळालेलं नाही. इथे अक्षरशः म्हणजे सिटी बस सुद्धा या मंडळींनी इथे व्यवस्थित चालवलेली नाही. ज्या ठिकाणी गरज आहे, खूप गरज आहे, अशा ठिकाणी सिटी बस पोहोचत नाहीत. त्यांच्या वेळा पण कोणाला माहिती नाही आहेत. त्या सिटी बसेसचं वेळापत्रक पण विचित्र आहे. म्हणजे कोणाला कळणार सुद्धा नाही की ही बस कुठे आहे आणि कुठून चालली आहे. आणि त्यांनी फक्त सुरुवातीचं ठिकाण आणि शेवटचं ठिकाण असं सांगितलेलं आहे. म्हणजे चिकलठाणा ते बिडकीन असं एक ठिकाण ते जाहीर करून टाकतात. ते कुठल्या मार्गाने जाणार आहे, कुठे बस थांबणार आहे, याची कुठलीही माहिती लोकांना नाही. हे त्याचं जनजागरण करण्याची पण त्यांनी व्यवस्था केलेली नाही. रेल्वे स्टेशनचा जो काही त्यांचा मेन डेपो आहे तिथे कुठलीही रेल्वे आली की बस हजर पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन यांना आजतागायत जमलेलं नाही. कारण तिथे रेल्वे आली की प्रवाशांना फक्त रिक्षांच्या त्या विळख्यामध्येच तिथे थांबावं लागतं आणि रिक्षात बसूनच पुढे जावं लागतं. तिथल्या बस स्टॉपचा प्रवाशांना, रेल्वेच्या प्रवाशांना कुठलाही उपयोग झालेला नाही. त्यानंतर आता बस शेल्टर आहेत, स्मार्ट पार्किंग आहे, ट्रॅफिक सिग्नलची समन्वय प्रणाली आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो की या सिग्नलवरून तुम्ही सुटलात की पुढच्या सिग्नलवर पण तुम्हाला ग्रीन मिळेल आणि तो पुढे जाईल. तर याचं जे समन्वय आहे या सगळ्या सिग्नल्सचा, जालना रोडचं जर आपण उदाहरण घेतलं, सिडको सिग्नलवरून तुम्ही सुटलात की तुम्हाला हायकोर्टाच्या तिथे थांबावं लागतं. तिथून निघालात की तुम्हाला त्या 7 हिल्स जवळ थांबावं लागतं. तिथून निघालात की आकाशवाणी जवळ थांबावं लागतं. तिथून निघालात की क्रांती चौकात थांबायला लागतं. इतक्या ठिकाणी हे सगळे अडथळे या लोकांनी, त्याला सिंक्रोनायझेशन ऑफ सिग्नल ज्याला म्हणतो आपण, ते यांना कधीही शक्य झालेलं नाही. त्याच्यामुळे वाहतूक कोंडी ही सतत वाढत चाललेली आहे. त्यामुळे ही स्मार्ट सिटी नेमकं आहे काय हेच कळायला मार्ग नाही आहे. आता त्याच्यामध्ये आपण दुसरं आपण बघतो आहोत की हे जे काही रस्ते त्यांनी तयार केले होते त्या रस्त्यांचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे. आणि जो आता बहुचर्चित पूल आहे अंडरपास शिवाजीनगरचा, तो नशिबाने तो त्यांनी त्या स्मार्ट सिटीमध्ये घेतलेला नाही. परंतु तो पूल देखील आता लोकांसाठी डोकेदुखी ठरलाय. तिथे दररोज तिथे ट्रॅफिक जाम होतोय. सायकल ट्रॅकची काय अवस्था झाली ती आपण बघितली. म्हणजे गरज नसताना ते सायकल ट्रॅक अशा ठिकाणी तयार केला गेला की जो सगळा त्या व्यावसायिकांनी तो बळकावून टाकला आणि तिथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. फुटपाथ देखील तिथला गायब केला. फुटपाथ, सायकल ट्रॅक, बस बे हे काही तयार झालेलं नाही. एलईडी स्ट्रीट लाईट बऱ्यापैकी लावलेले आहेत त्यांनी या योजनेमध्ये म्हटल्याप्रमाणे. परंतु अजूनही मला असं वाटतं की एलईडी लावण्यासाठी स्मार्ट सिटीच्या
प्रोजेक्टमध्ये शहराला टाकण्याची काही गरज नव्हती. त्यानंतर वाहतूक नियंत्रणासाठी आधुनिक सिग्नल्स, हे आधुनिक सिग्नल 2-4 महत्वाच्या चौकांमध्ये त्यांनी लावले, परंतु बहुसंख्य चौकांमधल्या सिग्नलचे दिवे सुद्धा ही महापालिका बदलू शकलेली नाही. अनेक ठिकाणी दिवे लुकलुकतात, काही ठिकाणी लाल आणि हिरवा एकाच वेळी लागतो, काही ठिकाणी हिरवा बंदच असतो, लाल बंद झाल्यानंतर लोकांनी समजून घ्यायचं की नाही आता हिरवाच असेल. म्हणजे या पद्धतीचं स्मार्ट प्रकारचं हे सगळं त्यांनी सुरू केलेलं आहे. ट्रॅफिक मॉनिटरिंगसाठी कॅमेरे लावले. मी आधीच सांगितलं की त्याचा काही उपयोग नाही आहे. पर्यावरण सौंदर्यीकरण त्यांनी देखाव्यापुरतं केलेलं आहे. डिजिटल सुविधा, कॅमेरे वगैरे या पद्धतीच्या, त्याच्यामध्ये देखील शहराला काही त्याचा उपयोग झालेला नाहीये. स्मार्ट आरोग्य केंद्र, ई गव्हर्नन्स सुविधा, ऑनलाईन नागरिक सेवा, कुठला दवाखाना किती वाजता उघडतो, किती वाजता बंद होतो, त्यात कुठल्या सुविधा आहेत, हे कुठल्याही ॲपमध्ये तुम्ही दाखवून देऊ शकणार नाही. फक्त त्या ज्या कंपनीला ते कंत्राट दिलं गेलं, त्यांच्या अधिकाऱ्यांनी येऊन महापालिकेला प्रेझेंटेशन दिलं की अशा पद्धतीचं आम्ही ॲप तयार करणार. ते ॲप त्यांनी तयार केलं, ते कसं झालं हे सुद्धा पाहायची महापालिकेला गरज वाटलेली नाही. ऐतिहासिक ठिकाणांचं संवर्धन, पर्यटन स्थळांवर प्रकाश योजना, सुशोभीकरण, काही प्रमाणामध्ये ही कामं झालेली आहेत. पर्यटन माहिती सुविधा मात्र ही अवेलेबल नाही आहे. रेल्वे स्टेशनवर पण नाही आहे, जिथे हे पर्यटक येतात. विमानतळावर देखील ही सुविधा अजूनही उपलब्ध महापालिकेने करून दिलेली नाही आहे. पर्यटन विकास महामंडळाचे जे काही सुविधा आहेत, तेवढ्याच सुविधा तिथे दिसतात आपल्याला. तर एकंदरीत आपण बघितलं तर अनेक योजना याच्यातल्या अपूर्ण आहेत. पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहे. स्मार्ट रोड प्रकल्प अपूर्ण आहे. जिथे ही अतिक्रमण यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये पाडली, तिथे हे स्मार्ट रोड पण तयार होऊ शकलेले नाहीयेत आणि शहर सौंदर्यीकरणाची जी काही कामं आहेत ती झालेली नाहीयेत. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एक शहर म्हटल्यानंतर काही किमान पायाभूत सुविधा आपल्याला हव्या असतात. त्याच्यामध्ये पाणीपुरवठा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला रस्त्यांची सुविधा आहे, स्वच्छता ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्या शहराच्या जे काही ड्रेनेज यंत्रणा होती ती भूमिगत गटार योजनेमध्ये त्यांनी समाविष्ट केल्याचं सांगण्यात आलं. परंतु जी काही 90 कोटी रुपयांची ती योजना काही वर्षांपूर्वी राबवली गेली, त्याच्यानंतरही सगळे ड्रेनेज हे थेट नाल्यांमध्ये सोडले जात आहेत आणि शहरातले सगळे नाले हे दुर्गंधीयुक्त आहेत. या शहराला त्याच्यामुळे जे काही ग्रहण लागलेलं आहे ते काही या स्मार्ट सिटी प्रोजेक्टमधून पण सुटलेलं नाही. तर पर्यावरणाच्या बघा बाबतीमध्ये धनंजय, तुम्ही हं. हे आता 5 दिवसानंतर ही स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड ही जी कंपनी स्थापन केलेली आहे ती आता त्याचा गाशा गुंडाळला जाणार आहे, म्हणजे गेलेला आहे. आपण काल परवा महापालिकेने ते सगळ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सांगितलंय त्या कॉर्पोरेशन मधल्या, म्हणजे ती कंपनी स्मार्ट सिटी मधली, की तुम्हाला आता हे नारळ 30 तारखेला तुम्ही कार्यमुक्त होता. आता पहिली गोष्ट आहे तो मनुष्यबळाचा प्रश्न आहे. आता जे तुम्ही ज्या पद्धतीने गरुड नजर फिरवली 10 वर्षांनी, त्याच्यानंतर तुम्ही बागेपासून ड्रेनेज लाईन, रस्ते वगैरे, ते हाय माउंट तुमचे ते दिवे वगैरे, सायकल ट्रॅक वगैरे, ते सगळं तुम्ही सांगितलं. स्मार्ट सिटीचं बसचं सांगितलं. आता काय झालेलं की पहिले ज्या वेळेला ही योजना लागू झाली त्यावेळेला तो स्मार्ट सिटी योजनेसाठी आम्ही पात्र आहोत हेच सिद्ध करता नव्हतं आलं. त्यावेळेला ती सगळे नगरसेवक, पहिली बॉडी ती अस्तित्वात होती त्यावेळेला. त्याच्यानंतर निवडणूक, तो कार्यकाळ संपला आणि मधल्या काळामध्ये निवडणुका ठप्प झाल्या. ते काही झालेच नाही, सगळं आयुक्तांचा कारभार होता. त्याच्यानंतर आत्ता ह्या 2 महिन्यापूर्वी ही आत्ताची ही नवीन सदस्य हे सगळे झालेलं आहे. आता ही एकीकडे ही योजना 30 एप्रिलला बंद पडणं, त्याचा सगळा कार्यभार, त्याचे सगळे जे काम आहेत, म्हणजे खरकटे त्याला म्हणता येईल, म्हणजे सफारी पार्कचं काम बाकी आहे, ते संत तुकाराम नाट्यगृहाचं काम बाकी आहे, अशा अनेक कामं आहेत. आणि तुम्ही जी काही यादी वाचली त्या अनेक गोष्टी आहेत. हे सगळं लक्षात घेता आता पुन्हा निधीवरून ओरड होणार. कारण तो जो काही निधी आला होता, तो जो काही खर्च झालेला आहे, तर हे त्याच्यानंतर काही जागरूक नागरिक न्यायालयामध्ये गेलेत, कोणी PIL दाखल केलेले, बऱ्याच गोष्टी झालेल्या. माहिती अधिकाराच्या याच्यामध्ये पण काही लोकांनी माहिती मागवलेली. आपल्याला होतंय काय की याच्यामध्ये थेट आपल्याला एकीकडे सरकार, राज्य सरकार म्हणतंय की नागरिकांचा प्रशासनात थेट सहभाग पाहिजे, पारदर्शकता पाहिजे, उत्पादकता पाहिजे, गुणवत्ता पाहिजे, याच्यासाठी सरकार आग्रही आहे. परंतु कुठेतरी संवादच नसतो. केवळ अधिकारी काहीतरी केबिनमध्ये बसून ठरवतात आणि गोड गुलाबी चित्र उभं करतात. जसं मी सुरुवातीला सांगितलं
की तुम्ही फक्त बोर्ड लावले, आय लव्ह छत्रपती संभाजीनगर किंवा त्याच्या आधी फक्त बोर्ड लावले. प्रत्यक्षात जे काम आहेत म्हणजे अनेक विरोधकांनी आरोप केले की 300 कोटीचा रस्ते घोटाळा, 80 कोटीचा रस्ता घोटाळा, आणि तुम्ही जे काही सांगितलं की अतिक्रमण आणि ते सगळे रस्त्यांची जी काही वाट आहे, तर हे म्हणजे स्मार्ट होण्याच्या ऐवजी हे खराब झालंय काय असा प्रश्न आहे या शहरामध्ये. अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळेच आपण हे AM 2032 लाईव्ह सोशल ऑडिट ड्राईव्ह हे व्यासपीठ त्यासाठीच उभं केलेलं आहे. मला असं वाटतं की धनंजय, आपण गेल्या 10 वर्षामध्ये अनेक अशा मुलाखती मी तुमच्या केलेल्या आहेत आणि तुम्ही वारंवार हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. तर तुम्ही पुढाकार घ्यावा एक पत्रकार म्हणून, आपण काही लोकांना एकत्र करून आणि हे पुढं खरंच याचं सोशल ऑडिट केलं पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सोशल ऑडिट हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याला आता बऱ्यापैकी उशीर झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की आता हा प्रोजेक्ट बंद केला आहे सरकारने. आता तुम्हाला म्हणजे याची वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. 31 मार्च 2025 ही त्याची डेडलाईन शेवटी ठरवण्यात आली होती. त्याच्यानंतर पण आपण 1 वर्ष जवळपास काम करत राहिलो. तरी देखील ही कामं पूर्ण होत नाहीयेत. मला हे म्हणायचं आहे की ज्यांच्यावरती ही जबाबदारी होती, त्या लोकांना कोणी जाब विचारला? की हा विलंब का होतो आहे? मला सांगा, की आज जळगाव रोड हा तुम्ही स्मार्ट प्रोजेक्टमध्ये त्या घेतला. हा रोड हा आंबेडकर चौक, ओखाड चौक, त्यानंतर सिडकोचा कॅनॉट चौक या ठिकाणी हा रस्ता आणून सोडून दिलेला आहे. इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये सध्या तिथले लोक जात आहेत, की तिथून म्हणजे कोणीही दुचाकीस्वार तिथे कुठल्याही क्षणी पडू शकतो आणि मागच्या वाहनाखाली सापडू शकतो. इतकी वाईट अवस्था आहे. म्हणजे तुम्हाला नागरिकांच्या आरोग्याचं, त्यांच्या जीविताचं काहीही पडलेलं नाही. तुम्ही एका बाजूचा रस्ता केलाय, दुसऱ्या बाजूचा रस्ता करण्याचं काम सुरू आहे. कुठल्याही शहरामध्ये हीच परिस्थिती असते. जिथे दुभाजक असतं तिथे एका बाजूचा रस्ता आधी पूर्ण केला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूचं काम सुरू केलं जातं. इथे एका बाजूला तुम्हाला डोंगरासारखा रस्ता चढावा लागतो, उतरावा लागतोय. ते पूर्ण कच्चं काम आहे तिथे त्या या जॉईंट्सवरती आणि दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचं काम तुम्ही सुरू करून टाकलंय. म्हणजे लोकांच्या जीविताशी यांना काहीही घेणं देणं नाहीये. तुम्ही जे काही ॲप्स तयार करून दिले, हे माणसांनी घरात बसल्या-बसल्या त्याला कळावं, की बस कधी कुठून कुठे जाणार आहे, माझ्या स्टॉपवर कधी येणार आहे, त्यानंतर माझ्या नळाला पाणी कधी येणार आहे, हे त्या माणसाला कळावं. कचरावाला कधी येणार आहे. त्या कचरावाला ज्या 1 दिवसाआड कचरा घेऊन जात असतो हे माहिती आहे आपल्याला. त्यामुळे लोकं म्हणजे ऑफिसमध्ये जाणार कारण त्याची वेळ निश्चित नाहीये. ऑफिसमध्ये जाणारे लोकं सकाळी 8 वाजता आपल्या घरासमोर, फ्लॅटसमोर ते कचऱ्याचे डबे ठेवून जातात. त्या दिवशी कचरावाला येतच नाही. म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं मिसमॅनेजमेंट आहे. आता तर येणारे याला म्हणतात जबाबदार 1 तारखेपासून येणारे म्हणतात. आता तो बदलली कंपनी. नाही म्हणजे मग किमान मग या अख्ख्या एप्रिल मार्चमध्ये त्यांचं कंत्राट संपलं. एप्रिलमध्ये नागरिकांनी स्वतःचा कचरा जवळच्या चौकाजवळ नेऊन टाकावा. असं तरी काही जाहीर केलं आहे का महापालिकेने, की इथे ट्रक उभा राहील आणि तिथे तुम्ही एवढा महिनाभर हा कचरा नेऊन टाका. तसं काहीच नाहीये. मग तिथे तो रस्त्यावर पडणार, मग जनावरं त्याला सांडणार, मग रस्ताभर सगळी घाण तिथे पसरणार, दुर्गंधी पसरणार. अशा पद्धतीचं आजचं शहरातलं चित्र आहे. तर सोशल ऑडिटवर जे आपण बोलत होतो, तर हे सोशल ऑडिट आपल्याला थोडं आधी जर आपण घेतलं असतं, तर स्मार्ट सिटीचे जे कोण कर्ते-धर्ते आहेत, त्यांना आपण हा जाब विचारू शकलो असतो. परंतु आता ही सगळी जी काही नाही, आता पण जबाबदारी कसं आहे, आहे सोशल महापालिकेकडे ऑडिटचं. त्यांनी महापालिकेकडे त्यांनी सोपवलेली आहे. महापालिका म्हणते, की आमच्याकडे पैसा नाही. मालमत्ता कर पूर्ण जमा होत नाही, त्यामुळे आमच्याकडे पैसा नाही. आम्हाला सरकारकडून पैसा मिळाला तर आम्ही हे करू. आता मला सांगा, की संभाजीनगर, मुंबई, दिल्ली या ठिकाणी ज्यांची सत्ता आहे, ज्यांची सत्ता आपल्या महाराष्ट्रावर आहे, ज्यांची देशावर आहे, त्यांचीच या शहरावर आहे. तेव्हा त्यांच्याकडून पैसे आणण्याचा प्रश्न हा त्यांचा प्रश्न झालाय. हे पैसे काही नागरिक त्यांना मिळवून देऊ शकणार नाहीयेत. तेव्हा त्यांनीच आपली शक्ती जी काय आहे, राजकीय शक्ती ती पणाला लावून या शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणावा. त्यातले वाटेकरी वगैरे हा सगळा विषय हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. परंतु निदान या शहराला ज्या काही मिनिमम रिक्वायरमेंट्स आहेत, रस्ते बांधणीसाठी जिथे अतिक्रमणं हटवली तिथे रस्ते हवेत, जिथे जी उद्यानं ओसाड पडलेली आहेत तिथे पाण्याची व्यवस्था निर्माण करणं आहे, एसटीपी मधलं पाणी आणून त्या उद्यानांमध्ये टाकणं आहे. हे जे काही किरकोळ स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे झाडावर कुऱ्हाड न चालवणे. आता झाडावर कुऱ्हाड चालवण्यासाठी महापालिका खर्च करते ऍक्च्युली.
परंतु हे झाडं जर गेले तर या शहराचं पर्यावरणाचं कवच सगळं निघून जाणार आहे. ऑक्सिजनचा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे, उष्णतेचा प्रॉब्लेम आहे सिमेंटच्या रस्त्यांमुळे निर्माण झालेला. तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सारासार, कारण होतंय असं की यांना गाईड करणारं असं काही पर्यावरणवादी एखादा किंवा अगदी ज्याला म्हणतो हार्ड कोर हा सामाजिक कार्यकर्ता, अशा पद्धतीची काही यंत्रणा या शहरामध्ये उपलब्ध नाही. आणि ती जरी उपलब्ध असली तरी त्यांच्याकडून सल्ला घेण्या इतपत या लोकांची मनं मोठी नाही आहेत. त्यामुळे जे काय मनाला येईल, मध्येच एक निर्णय आला की आठवडे बाजार बंद करणार, त्याच्यातून काय आपण साधणार आहोत? सगळ्या हॉस्पिटल समोर, सगळ्या शाळांसमोर वाहतुकीची कोंडी होतीये, तिथं वाहनं उभी राहत आहेत. त्याच्यावर तुम्ही काय उपाय करताय? आणि केवळ तुम्ही आठवडे बरं बाजार बंद धनंजय, आता हा. आपल्याला थांबावं लागणार आहे. आपली वेळ संपलेली आहे एपिसोडची. आता जाता जाता तुम्ही जो एक अत्यंत महत्वाचं जे बोललेलं आहे की याच्यामध्ये एक सामाजिक संवाद हरपलेला असतो. ज्यांनी त्यांनी ज्याचं काम करायचं असं, लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने निधीच्या संदर्भात काम करायचं असतं. लोकांनी देखील शिस्त पाळायची असते. त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी थोडी विचारणा केली पाहिजेत. असा सामूहिक संवाद जर झाला तरच ह्या योजना नीट प्रकारे मार्गी लागू शकतात, अन्यथा नाही. मग सायकल ट्रॅक असेल, फुटपाथ असेल, ते गायब होऊन जातं वगैरे, आणि असंख्य प्रकार हे नेहमी होत राहतात आणि पैसे वाया जातात. आणि फक्त निवडणुका त्या काळामध्ये स्मार्ट सिटी योजना काय खर्च केला याच्या जाहिराती प्रकाशित होत राहतात, एवढंच होत राहतं. आणि त्यासाठीच आपण हा एक प्रयोग, वास्तव स्पर्शी प्रयोग आणि पत्रकारांच्या पुढाकारातून करत आहोत. तेव्हा दर्शकांना पुन्हा एकदा जाता जाता विनंती की आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात आणि हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर देखील करावा. धनंजय, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.